नमस्कार। मैं डॉक्टर वासुदेव शेट्टी, महारानी महिला विज्ञान कॉलेज मैसूर में हिंदी विभाग में सह प्राध्यापक हूँ। मैं अब हजारी प्रसाद द्विवेदी द्वारा लिखित भीष्म को क्षमा नहीं किया गया इस निबंध पर प्रकाश डालना चाहता हूँ। हजारी प्रसाद द्विवेदी हिंदी साहित्य जगत के श्रेष्ठ लेखक हैं। उनके द्वारा लिखित आलोचनात्मक कृतियां आज भी मील का पत्थर है। मार्गदर्शन करने में आज भी बहुत सारे लोग उसका उपयोग करते हैं। श्रेष्ठ ग्रंथों की रचना उन्होंने की है। 1930 में इनको शांति निकेतन में हिंदी अध्यापक के रूप में काम करने का सुयोग मिलता है। और वही नहीं, शांति निकेतन जैसे संस्थान और वहाँ गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकुर थे और उनकी साहचर्य में हजारी प्रसाद द्विवेदी एक अलग अंदाज में सोचना शुरू करते हैं। गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकुर की स्नेह, विश्वास, प्रेम और यही नहीं, इनके साथ बड़े भाई क्षिति मोहन, जो अनेक विद्वानों के साहचर्य इनको मिलती है। 1930 से 1950 तक वे वहाँ अध्यापक के रूप में काम करते हैं। इसके बाद बनारस हिंदू विश्वविद्यालय में वो विभागाध्यक्ष बनते हैं और पंजाब विश्वविद्यालय में भी काम करते हैं। 1957 में इनको पद्म भूषण पुरस्कार भारत सरकार करती है। इनके द्वारा रचित कृतियां जो है वे आज भी श्रेष्ठ कृतियों में गिना जाता है। इतिहास, संस्कृति, आलोचना, उपन्यास और निबंध संबंधित अनेक ग्रंथों की रचना वे किए हैं। सूर साहित्य, कबीर, मध्यकालीन धर्म साधना, मध्यकालीन बोध का स्वरूप आदि इनकी आलोचनात्मक कृतियां हैं। इसके अलावा इनके 4 प्रमुख उपन्यास है। बाणभट्ट की आत्मकथा, चारू चंद्रलेख, पुनर्नवा, अनाम दास के बोधा, ये इनके प्रमुख उपन्यास है। ಕನ್ನಡದ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೋಸ್ಕರ ನಾನು ಇದನ್ನು ಕನ್ನಡ ಮತ್ತು ಹಿಂದಿ ಎರಡರಲ್ಲೂ ಹೇಳಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಹಿಂದಿ ಸಾಹಿತ್ಯ ಜಗತ್ತಿನ ಶ್ರೇಷ್ಠ ಲೇಖಕರಲ್ಲಿ ನಿಶ್ಚಯವಾಗಿಯೂ ಹಜಾರಿ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು ವಿಶಿಷ್ಟ ಸ್ಥಾನವನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ರಚಿಸಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಕೃತಿಗಳು ದಾರಿದೀಪವಾಗಿದೆ. 1930ರಲ್ಲಿ ಇವರಿಗೆ ಶಾಂತಿನಿಕೇತನದಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಅಧ್ಯಾಪಕರಾಗಿ ಸೇವೆ ಸಲ್ಲಿಸುವಂಥ ಅವಕಾಶ ಸಿಗುತ್ತೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಆ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಶಾಂತಿನಿಕೇತನದಲ್ಲಿ ಗುರುದೇವ್ ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಠಾಗೂರ್ ಅವರು ಇರ್ತಾರೆ ಮತ್ತು ಇವರಿಗೆ ಸ್ನೇಹ, ವಿಶ್ವಾಸ ತೋರೋದಲ್ಲದೆ ಒಂದು ಹೊಸ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಪ್ರವೃತ್ತಿಯನ್ನು ಬೆಳೆಸುವಲ್ಲಿ ಅವರು ಸಹಕಾರಿಯಾಗ್ತಾರೆ. ಆಚಾರ್ಯ ಕ್ಷಿತಿ ಮೋಹನ್ ಕೂಡ ಇವರ ಜೊತೆ ಇರ್ತಾರೆ. ಇವರು ಬರೆದಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಕೃತಿಗಳು ಅತ್ಯಂತ ಮಹತ್ವಪೂರ್ಣವಾಗಿರುವಂಥದ್ದು. ಇವರ ಕೃತಿಗಳಂಥ सूर साहित्य, कबीर, मध्यकालीन धर्म साधना, मध्यकालीन बोध का स्वरूप, इष्टे अಲ್ಲದೆ 4 प्रमुख उपन्यासಗಳು, बाणभट्ट की आत्मकथा, चारू चंद्रलेख, पुनर्नवा और अनाम दास का बोधा. इस निबंध में भीष्म को क्षमा नहीं किया गया. हजारी प्रसाद द्विवेदी कहते हैं कि मैंने कभी नहीं सोचा था. पूछा गया है कि जानते हो भीष्म को क्यों क्षमा नहीं किया गया? अभी तक सोचा नहीं था, अब मैं सोचूंगा. यानी एक नए अंदाज में सोचने का, यानी ये प्रश्न गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकुर पूछते हैं. एक दिन जब ये टहल रहे थे, आचार्य क्षिति मोहन के कारण उनके साथ प्रातःकाल जब टहलते समय देखते हैं गुरुदेव रविन्द्रनाथ ठाकुर भी है और वो यही प्रश्न पूछते हैं. और लेखक कहते हैं विनीत भाव से, नहीं अभी तक मैं नहीं सोचा, मैं सोचूंगा. कहते हैं इस देश में बड़ों की आदर करना जो है एक अच्छे कारण है. ಶಾಂತಿನಿಕೇತನದಲ್ಲಿ ಇದ್ದಾಗ ಆಚಾರ್ಯ ಕ್ಷಿತಿ ಮೋಹನ್ ಸಾಹಚರ್ಯದಲ್ಲಿ ಬೆಳಗಿನ ವಾಕಿಂಗ್ ಅಂದರೆ ಮುಂಜಾನೆಯ ನಡಿಗೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಗುರುದೇವ್ ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಠಾಗೂರ್ ಕೂಡ ಒಮ್ಮೆ ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ನೀವು ಯಾವಾಗಾದರೂ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ದೀರಾ ಭೀಷ್ಮನಿಗೆ ಅವತಾರ ಅಂತ ಯಾಕೆ ಪರಿಗಣಿಸಲಿಲ್ಲ? ನಾನು ಇನ್ನೂವರೆಗೆ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿಲ್ಲ, ಈಗ ಮಾಡ್ತೀನಿ ಅಂತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ ಸಿಗುತ್ತೆ. बड़ों के आदर करने का प्रथा कब से चली आई है और यही कारण है मैं जो कुछ कहता हूं मानते हैं.
लेकिन बड़ों की स्थिति वही होगी जो भीष्म का है। आज देश की दुर्दशा देखकर बड़े लोग चुप हैं। जो आने वाली पीढ़ी जिस तरह भीष्म का अवतार नहीं माना है, और इनको भी वही स्थिति होगी। कोई सम्मान नहीं रहेगा बड़ों की। अभी बड़ों का आदर है, लेकिन वो चली जाएगी। ಈಗ ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ ಕೊಡಿಸ್ತಾರೆ, ಕೊಡುವಂತ ಒಂದು ಪ್ರಥೆ, ಒಂದು ರೀತಿ ರಿವಾಜ್ ಇದೆ. ಆದರೆ ದೇಶದ ದುರ್ದಶೆಯನ್ನು ನೋಡಿ ಕೂಡ ಹಿರಿಯರು ಸುಮ್ಮನಿದ್ದಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಮುಂದೊಂದು ದಿನ ಈ ಹಿರಿಯರಿಗೆ ಗೌರವ ಸಿಗುವುದಿಲ್ಲ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭೀಷ್ಮನಿಗಾದ ಗತಿಯೇ ಇವರಿಗೂ ಕೂಡ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. देश की दुर्दशा पर चुप है और इनका भी वही हाल होगा. ಯಾರೆಲ್ಲ ದೇಶದ ದುರ್ದಶೆಯನ್ನು ನೋಡಿ, ಕೆಟ್ಟ ದಿನಗಳನ್ನು ನೋಡಿ ಕೂಡ ಸುಮ್ಮನಿದ್ದಾರೆ. ಬಹಳಷ್ಟು ಜ್ಞಾನಿಗಳಿದ್ದಾರೆ, ಆದರೆ ಅವರು ಏನು ಅದನ್ನು ವ್ಯಕ್ತ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. प्राचीन काल में भीष्म जैसा धर्मज्ञ ज्ञानी बहुत विरल, कोई नहीं कह सकते हैं. इतिहास के साथ वर्तमान को भी लेकर उत्तर देना निश्चय ही भीष्म पितामह की श्रेष्ठता है. ತುಂಬಾ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಭೀಷ್ಮ ಮಹಾಜ್ಞಾನಿ. ಹಿಂದಿನ ಕಾಲ, ಮುಂದಿನ ಕಾಲ ಅತ್ಯಂತ ದೂರದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಆಲೋಚನೆ ಮಾಡೋದ್ರಲ್ಲಿ ಅವರು ತುಂಬಾ ಶ್ರೇಷ್ಠರಾಗಿದ್ದರು. ಅದೇ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿ ಕೆಲವರು ಭೀಷ್ಮಾಷ್ಟಮಿ ಅನ್ನುವಂಥ ಗೌರವ ಸಲ್ಲಿಸುವರು ಇದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಹೆಚ್ಚಿನ ಜನ ಅವರಿಗೆ ಅವತಾರ ಅನ್ನೋದನ್ನ ಒಪ್ಪುವುದಿಲ್ಲ. ರವೀಂದ್ರನಾಥ್ ಠಾಗೂರ್ ಅವರು ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವಂಥ ಒಂದು ಹೊಸ ದಾರಿಯನ್ನು ತೋರಿಸಿದ್ದಾರೆ. 1935-36 ಮಾರ್ನಿಂಗ್ ವಾಕಲ್ಲಿ ಇದೇ ಪ್ರಶ್ನೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ ಅವರು. तुमने कभी सोचा है कि भीष्म को अवतार क्यों नहीं माना गया? ಯಾವಾಗಾದ್ರೂ ಆಲೋಚನೆ ಮಾಡಿದ್ಯಾ? ಈಗ ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತೀನಿ. इच्छा मृत्यु का वरदान प्राप्त भीष्म सही मुहूर्त का इंतजार कर रहे थे. ಇಚ್ಛಾ ಮರಣಿ, ತಾನು ಯಾವ ಸಮಯದಲ್ಲಿ ಸಾಯಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಆಲೋಚನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಶರಶೈಯಲ್ಲಿ ಮಲಗಿದ್ರು ಅವರು. ಬಾಣೋं की मंच में उठे, बाण की नोकों पर करवट भी नहीं ले सकते. मग्गुलನ್ನು ಸಹ ಬದಲಾಯಿಸಲು ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. करवट लेंगे तो उसकी बाण की चुभन पैदा होगी. लेकिन युधिष्ठिर वो भी महाज्ञानी है, इस समय का पूरी फायदा उठाते हैं और महाज्ञानी भीष्म पर उनसे प्रश्न पर प्रश्न पूछते हैं. ಈ ಸಂದರ್ಭದ ಲಾಭ ಪಡಿತಾ ಸ್ವತಃ ಜ್ಞಾನಿಯಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ ಧರ್ಮರಾಜ ಅಂದರೆ ಯುಧಿಷ್ಠಿರ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಸಿರಿಮಳೆಯನ್ನೇ ಸುರಿದು ತನ್ನ ಜ್ಞಾನದಾಹವನ್ನು ತೀರಿಸ್ಕೋತಾರೆ. इस दृश्य की कल्पना करने भी पीड़ा होती है. बाणों पर लेटे हुए भीष्म करवट नहीं लेते होंगे. जब युधिष्ठिर और अन्य लोग विश्राम के लिए छोड़कर चले जाते हैं, तब एकांत में भीष्म ब्राह्मी स्थिति में जाते होंगे. लेखक कहते हैं ಎಲ್ಲರೂ ಹೊರಟು ಹೋದ್ಮೇಲೆ ब्राह्मी स्थिति में जो पहुंचते हैं उनको कोई मोह नहीं होता. ಆ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಹೋಗಿರುವಾಗ ಇನ್ನು ಯಾವುದೂ ಮೋಹ ಇರೋದಿಲ್ಲ. ಯಾವ ಕ್ಷಣದಲ್ಲಿ ಸಾವು ಅನ್ನ ಪಡಿಬೇಕು. गुरुदेव फिर भीष्म को अवतार क्यों नहीं माना गया है, फिर से पूछते हैं. लेखक कहते हैं भीष्म अपने गुरु परशुराम से अधिक संतुलित विचारवान थे. ಅವರ ಗುರು परशुराम ಸಿಕ್ಕಂತ गौरव ಕೂಡ ಭೀಷ್ಮನಿಗೆ ಸಿಗೋದಿಲ್ಲ. लेखक कहते हैं एकांत में भीष्म जरूर सोचते होंगे. भीष्म ने बचपन में पिता की गलत आकांक्षाओं की तृप्ति के लिए भीषण प्रतिज्ञा की. ತನ್ನ ಬಾಲ್ಯದಲ್ಲಿ ತನ್ನ ತಂದೆಯ ಕೆಟ್ಟ ಆಕಾಂಕ್ಷೆಗಳನ್ನು ಪೂರ್ತಿ ಮಾಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಪ್ರತಿಜ್ಞೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ವಹ ಆಜೀವನ ವಿವಾಹ नहीं करेंगे. ಶಾಶ್ವತವಾಗಿ ಅವರು ಎಂದೂ ವಿವಾಹ ಆಗುವುದಿಲ್ಲ. उसके कोई पुत्र नहीं होगा, कोई संतान नहीं होगा. कुरुवंश के सिंहासन पर कोई दावा नहीं करेगा. ನನ್ನ ಯಾವ ಮಕ್ಕಳು ಇರೋದಿಲ್ಲ. ಕುರುವಂಶದ ಸಿಂಹಾಸನದ ಮೇಲೆ ನನ್ನ ಯಾರು ಹಕ್ಕಿಗೋಸ್ಕರ ಕೇಳೋರು ಇರುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನೋದನ್ನ ಹೇಳ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ಇವನಿಗೆ ಇಲ್ಲದೆ ಸಂತಾನ ಇಲ್ಲದಿದ್ರೂ ಸಹ ತಂದೆಯ ಮಲತಾಯಿಯಿಂದ ಹುಟ್ಟಿರುವಂಥ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ. ಚಿತ್ರವೀರ್ಯ ಅಲ್ಲಿವರೆಗೆ ಕೌರವ ಸಂತಾನ ಇರುತ್ತೆ. ಆರಿಜಿನಲ್ ರಕ್ತ ವಂಶ ಇರುತ್ತೆ. ಅದರ ನಂತರ ಇರುವುದಿಲ್ಲ. ಸಮಾಪ್ತ ಹೋ ಜಾತಿ ಕೌರವ ವಂಶ. ಇಲ್ಲಿ ಲೇಖಕರು ಹೇಳ್ತಾರೆ परशुराम ज्ञान विज्ञान में भीष्म के समान थे, लेकिन सीधी बात को सीधी कहने में वो माहिर था. सरल विचारों सरियागी ಹೇಳುವಂತ सीधे छट से जो कहना है उससे साफ कहने में वो माहिर थे. काफी सोच कर घुमा फिरा कर सोचने के जो ढंग वो नहीं जानते थे. इसलिए वो कहते हैं सीधी बात को सीधे समझने में वो भीष्म के आगे थे. भीष्म
गलत काम किया। परशुराम भी बाल ब्रह्मचारी था, लेकिन इससे काफी आगे है। और परशुराम ಕೂಡ ಬಾಲ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ ಆಗಿದ್ರು ಕೂಡ ಭೀಷ್ಮಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಶ್ರೇಷ್ಠತೆಯನ್ನು ಹೊಂದಿದ್ದಾರೆ। ಭೀಷ್ಮ की गलत काम देख लीजिए, ನೋಡಿ ಭೀಷ್ಮ ಮಾಡಿರುವಂತಹ ಕೆಟ್ಟ ಕೆಲಸಗಳು। भीष्म अपने निर्वीर्य भाइयों के लिए कन्याहरण कर लेते हैं और एक कन्या को अविवाहित रहने को बाध्य करते हैं। ತನ್ನ ನಿರ್ವೀರ್ಯ ಸಹೋದರಿಗೋಸ್ಕರ ಕನ್ಯೆಯರ ಅಪಹರಣ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅದರಲ್ಲಿ ಒಬ್ಬಳನ್ನ ಮದುವೆ ಆಗದಿರುವಂತೆ ನೋಡ್ಕೋತಾರೆ। इस अशोभन कार्य के लिए क्षमा नहीं है। ಈ ಒಂದು ಅಶೋಭನ್ ಕಾರ್ಯ, ಇದು ಶೋಭೆ ತರುವಂಥದ್ದಲ್ಲ। ಈ ಕೆಲಸಕ್ಕೋಸ್ಕರ ಭೀಷ್ಮನಿಗೆ ಕ್ಷಮೆ ಇಲ್ಲ। इसके लिए समझने बुझाते ही नहीं लड़ाई भी किए। भीष्म ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಯುದ್ಧ ಕೂಡ ಮಾಡ್ತಾರೆ। अपने प्रतिज्ञा के अलावा खुश नहीं सोचते, हर हालत में मेरी प्रतिज्ञा आगे रहे और उन कन्याओं की स्थिति क्या होगी, ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣ के बारे में वो कभी नहीं सोचे। इसलिए ಈ ಕಾರಣದಿಂದನೇ ಅವರಲ್ಲಿರುವ ಒಂದು ಕನ್ಯೆ ಅಪಮಾನ ಸಹಿಸಲಾಗದೆ ಅವಳು ಬೆಂಕಿಯಲ್ಲಿ ಅಂದ್ರೆ ಅಗ್ನಿಗೆ ಆತ್ಮಹತ್ಯೆ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ। ಅಗ್ನಿಯಲ್ಲಿ लोक कल्याण के लिए बारे में वो नहीं सोचा और अपमानित अपहृता कन्या जलकर मर जाती है। ಇದು ಅವರಿಗೆ ಯಾವತ್ತೂ ಕ್ಷಮೆ ಇಲ್ಲ ಇದರಲ್ಲಿ। ನಾರದ್ ಬ್ರಹ್ಮಚಾರಿ थे, ನಾರದಕ್ಕೂ ಕೂಡ ಜನ ಗೌರವಿಸ್ತಾರೆ, ಅವತಾರ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅವರು ಕೂಡ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣವನ್ನೇ ಬಯಸಿದ್ರು। ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಸಹ ಲೋಕ ಕಲ್ಯಾಣ ಬಯಸಿದ್ದಾರೆ, ಆದ್ರೂ ಕೂಡ ಎಲ್ಲರೂ ಶ್ರೀಕೃಷ್ಣನ ಅವತಾರ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು। ಹೆಚ್ಚಿನ ಸಂದರ್ಭ ज्यादातर लोग उसको अवतार मानते हैं। लेकिन द्रौपदी का अपमान देखकर भीष्म और द्रोण सब लोग चुप थे। ದ್ರೌಪದಿಯ ಬರೀ ಸಭಾ ತುಂಬಿದ ಸಭೆಯಲ್ಲಿ ದ್ರೌಪದಿಯ ವಸ್ತ್ರಾಪಹರಣ ನಡೀತಾ ಇರುವಾಗ, ಅವಳ ಸಾರಿಯನ್ನು ಎಳಿತಾ ಇರುವಾಗ ಜ್ಞಾನಿ ಭೀಷ್ಮ ಚುಪ್ತೆ, ದ್ರೋಣ ಚುಪ್ತೆ। ದ್ರೋಣ ಮತ್ತು ಇಬ್ರು ಚುಪ್ ಚಾಪ್ ಕುಳಿತಿದ್ರು, ಸುಮ್ಮನೆ ಕುಳಿತಿದ್ರು। ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯ ಕ್ಷಮಿಸಬಹುದು, ಯಾಕಂದ್ರೆ ಹಿ ವಾಸ್ ಎ ಎಂಪ್ಲಾಯ್। ಆಶ್ರಮದಲ್ಲಿರುವಂತಹ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯ ರಾಜ ಪರಿವಾರದವರಿಗೋಸ್ಕರ ಶಿಕ್ಷಣ ನೀಡೋಕ್ಕೋಸ್ಕರ ಬಂದಿರ್ತಾರೆ। ಅವರೇನಾದರೂ ವಿರೋಧ ಮಾಡಿದರೆ ಅವರಿಗೆ ಕೆಲಸ ಕಳೆದುಕೊಳ್ಳುವಂಥ ಭೀತಿ ಇದೆ। काम हाथ से निकल जाने का, राज परिवार में जो रहने का जो सुख सुविधा मिलने की जो उनकी मौका था वो सारे वो हाथ से खो बैठेंगे। इसलिए वो कुछ नहीं कहते द्रोणाचार्य, इसलिए उनको माफ किया जा सकता है। लेकिन भीष्म को कोई समस्या नहीं थी, वो बाल बच्चों की कोई फिक्र नहीं थी। इवರಿಗೆ ಯಾವ ಸಮಸ್ಯೆ ಇರಲಿಲ್ಲ। ಭೀಷ್ಮನಿಗೆ ನೇರ ನಿರ್ಣಯ ತಗೋಬಹುದಿತ್ತು, ಆದ್ರೆ लेकिन भीष्म में एक कमजोरी थी। कर्तव्य अकर्तव्य के निर्णय में कहीं कोई कमजोरी थी, वह उचित अवसर पर उचित निर्णय नहीं ले पाते। आज जो निर्णय लेना है वो कल लेंगे तो इससे कोई फायदा नहीं है। उचित समय पर उचित निर्णय लेने में वो हमेशा पीछे रह गए। ಭೀಷ್ಮನಲ್ಲಿ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಇದೆ। ಭೀಷ್ಮ ಯಾವತ್ತಿಗೂ ಸಹಿ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಸರಿಯಾದ ನಿರ್ಣಯ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವಲ್ಲಿ ಅವರಿಗೆ ಹಿಂಜರಿಕೆ ಇತ್ತು ಅಥವಾ ಅವರಲ್ಲಿ ವೀಕ್ನೆಸ್ ಇತ್ತು। ಆದರೆ ದ್ರೋಣಾಚಾರ್ಯರಿಗೆ ಕ್ಷಮಿಸಬಹುದು, ಅವರು ಆಶ್ರಮದಿಂದ ಬಂದಂಥವರು, ರಾಜ್ಕುಮಾರ್ಗೆ ಒಂದು ಶಿಕ್ಷಣ ಕೊಡುವಂತಹ ಒಂದು ಅವಕಾಶ ಮಿಸ್ ಆದರೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಸುಖ ಸಮೃದ್ಧಿ ಎಲ್ಲವನ್ನು ಕಳೆದುಕೊಳ್ಬೋದಿತ್ತು। ಆದರೆ ಭೀಷ್ಮನಿಗೆ ಅಂತ ಯಾವುದೇ ಕಟ್ಟುಪಾಡುಗಳಿರಲಿಲ್ಲ, ಸಂಸಾರ ಇರಲಿಲ್ಲ। ನೇರವಾಗಿ ದ್ರೌಪದಿಗೆ ಅವಮಾನ ಆಗ್ತಾ ಇದೆ, ಇದನ್ನ ತಡಿಬೋದಿತ್ತು। लेकिन वो ऐसे नहीं करते, उचित निर्णय नहीं लेते। उन्हें इसलिए अवतार न मानना ठीक ही हुआ। बहुत बड़े ज्ञानी होने के बावजूद भी उनको अवतार नहीं मानते। ಬಹಳ ದೊಡ್ಡ ಜ್ಞಾನಿ ಆಗಿದ್ರು ಅವರಿಗೆ ಅವತಾರ ಅನ್ನೋದಿಲ್ಲ। आजकल ऐसे बहुत सारे विद्वान मिलेंगे जो भीष्म जैसे हो, बहुत जानते हैं, करते कुछ नहीं। देश के लिए कुछ करना चाहिए, लोक कल्याण के लिए कुछ करना चाहिए। ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಅನೇಕ ವಿದ್ವಾನರೆಲ್ಲ ಇದ್ರೂ ಸಹ ಅವರು ಜ್ಞಾನಿಗಳಾಗಿದ್ರೂ ಸಹ ಏನು ಮಾತನಾಡೋದಿಲ್ಲ। ಅದು ಆಗಬಾರ್ದು। ಅವರು ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು। सिर्फ सोचने वाला इतिहास के रथचक्र के नीचे फिस जाता है। ಕೇವಲ ಆಲೋಚನೆ ಮಾಡುವಂಥವನು ಇತಿಹಾಸದ ರಥಚಕ್ರದ ಕೆಳಗಡೆ ಸಿಕ್ಕಿ ನಿರ್ನಾಮವಾಗ್ತಾನೆ। लेकिन जो सोच कर कुछ करता है वो अवतार, यानी लोग उसको इतिहास हमेशा याद करेगी। जो सोचता और सोचकर कुछ करता उसी की गणना गिनती में आ जाती है। हजारी प्रसाद द्वारा लिखित ये निश्चय ही एक विशिष्ट और अर्थपूर्ण ज्ञानवर्धक निबंध है।
ಹಜಾರಿ ಪ್ರಸಾದ್ ದ್ವಿವೇದಿ ಅವರು ಬರೆದಿರುವಂಥ ಈ ನಿಬಂಧ ನಿಶ್ಚಯವಾಗಿ ಒಂದು ಆಲೋಚನಾತ್ಮಕ ಜ್ಞಾನ ನೀಡುವಂಥ ನಿಬಂಧವಾಗಿದೆ. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ನಾವು ಹೇಳೋದಿಷ್ಟ, ಇದು ಪರೀಕ್ಷೆ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ನಾವು ಇದನ್ನು ಸಂಕ್ಷಿಪ್ತವಾಗಿ ಹೇಳಿದ್ದೀವಿ. ಆದರೂ ಯಾರಾದರೂ ವಿಸ್ತೃತವಾಗಿ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಮೂಲ ಕೃತಿಯನ್ನು ಓದಬೇಕು. ಪ್ರಣಾಮ.